नमस्कार. समाजात इतर व्यक्तींकडे किंवा ज्येष्ठांकडे बघताना बऱ्याचदा ज्येष्ठांबद्दल, वृद्धांबद्दल बोलण्याची इच्छा होते. कारण हल्ली समाजात ज्येष्ठ आणि घरातील व्यक्ती यांचे विचार जुळत नाहीत किंवा ज्येष्ठ एक समस्या होऊन राहिलेले आहेत. त्यासाठी ज्येष्ठांनी स्वतःला थोडंसं विचार केला पाहिजे की आपला त्रास परिवारातील इतरांना झाला नाही पाहिजे. त्यासाठी आपण कसं वागावं याच्यावर सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्वतःच आपण खरं म्हणजे इतर कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. परिवारापासून थोडा तरी दूर राहिलं पाहिजे. दूर राहणं म्हणजे प्रत्यक्षात नाही, पण विचारांनी त्यांच्यात लक्ष घातलं नाही पाहिजे. मुलगा आणि सून यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण आपण आपल्या मागील काळात आयुष्यात खूप काटकसरीने आयुष्य काढलेलं आहे. कारण त्या काळी आपल्याकडे पैसाच नव्हता. त्यामुळं आपल्याला आयुष्याने काटकसर शिकवलेली आहे. आपण काही ती मुद्दाम करत नाही, आपल्याला ती लागलेली सवय आहे. पण हल्लीच्या सुनांना किंवा मुलांना हे तुम्ही सांगत बसू नका की काटकसर का करायची. कारण त्यांना ते नको आहे. त्यांच्याकडे पैसा पण आहे भरपूर आणि ते लाईफ एन्जॉय करायला निघालेले आहेत. आपल्या आयुष्यात आपण कधी लाईफ एन्जॉय हा शब्दच ऐकलेला नव्हता. तर विचार करणं दूरच राहिलं. त्यासाठी आपण थोडंसं त्यांच्यापासून इतर कुठेतरी लक्ष केंद्रित करून आपल्या काही राहिलेल्या गोष्टी, इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे आपण त्यांच्यापासून थोडंसं दूर जाऊ. आणि खरं म्हणजे आपला मागील काळ किंवा आपलं आयुष्य हे आपल्या मुलांनी बघितलेलं असतं. खरं मुलांनीच त्याच्या बायकोला म्हणजे आपल्या सुनेला समजून सांगितलं पाहिजे की माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केलेले आहेत, म्हणून ते काही काटकसर आपल्याला सांगतील. किंवा त्यांनी आयुष्यात जे मेहनत करून इथपर्यंत उभं केलेलं आहे मला, तर त्यासाठी त्यांना कुठलाही दबाव आणू नये किंवा त्या वृद्धांनासुद्धा मनासारखं जगू द्यावं. हे जर त्यांनी बायकोला सांगितलं तर थोडंसं घरातील वृद्धांचं आयुष्य सुखकर जातं. कारण स्वतः आपण सांगायचं म्हणल्यास त्यांना ते पटत नाही. पण जे काही आहे त्यात ॲडजस्ट हे आपणच केलं पाहिजे, वृद्धांनीच केलं पाहिजे. कारण पुढची पिढी ॲडजस्ट करायला अजिबात तयार नाही आहे. त्यासाठी तुम्हीच ॲडजस्ट करा, काही बिघडत नाही. कारण आपलं आयुष्य पूर्ण ॲडजस्ट करण्यातच गेलेलं आहे. आपण आपल्या मनासारखं कधी जगलो नाही, त्यामुळं आपल्याला सवय आहे. पुढच्या पिढीला सवय नाही आहे. खूप कष्ट केल्यामुळं खरं म्हणजे आपल्याला कधी निवांत विश्रांती घेता आली नाही किंवा निवांत कधी श्वासही घेता आला नाही. पण आता खरं म्हणजे मुलांच्या काळात आम्हासारख्या ज्येष्ठांना थोडंसं मनासारखं वागायला मिळालं तर खूप चांगलं होईल. पण ते आता त्या घरातल्या परिस्थितीवर किंवा येणाऱ्या सुनेवर पण अवलंबून असतं. पण सुनांचा आपण विचार करायला पाहिजे. सुनांचा आणि मुलांचाच आपण विचार करून जगलं पाहिजे. हल्लीच्या ज्येष्ठांना हे महत्त्वाचं मी सांगू इच्छिते की कारण आपलं पूर्ण आयुष्य हे मुलांवरच अवलंबून आहे. तेच आपल्याला सांभाळणार आहेत. जे सांभाळणार आहेत त्यांचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आपण स्वतःचा विचार करणं आता सोडून दिलं पाहिजे. आणि तुम्ही जे तुमची प्रॉपर्टी आहे, ज्येष्ठांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे, कारण मी पण त्याच वयात आहे की आपली प्रॉपर्टी, आपला पैसा लगेचच मुलांच्या नावावर करू नका किंवा त्यांना देऊ नका. गरजेला कधी आपण मदत केली पाहिजे, पण पूर्ण देऊ नका. पूर्वीची म्हण आहे बघा, आपल्या समोरचं ताट द्यावं पण पाट देऊ नये. ह्याचा अर्थ आपल्याला कळेलच. कारण मदत करा, पण आपल्या प्रॉपर्टी किंवा पैसा त्यांच्या नावावर आत्ताच करू नका. आणि दुसरं मला सांगायची इच्छा होती आहे की ज्येष्ठांनो तुम्ही प्लीज आपलं गाव सोडू नका. कारण तिथं प्रत्येकजण आपल्याला ओळखतो. आपल्या गावात आपला पूर्ण आयुष्याचा इतिहास त्यांनी बघितलेला असतो. आपण किती दुःखातून, किती अडचणींना मात करून
इथपर्यंत आलेलो आहोत हे त्यांनी बघितलेलं असतं. त्यामुळं जर कोणती वेळ प्रसंग आला तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मदतीला येईल, तुम्हाला समोर येईल, प्रत्यक्षात येऊन तो तुम्हाला मदत करेल. पण शहरात गेल्यानंतर मात्र तिथं तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. अनोळखी जगात या वयात जाऊन राहण्यासारखं आपलं वय नाही आहे. तिथं कुणी ओळखणार नाही. अहो तुम्ही रस्त्यात चालताना जर चक्कर येऊन पडलात तर कुणी तुम्हाला उठवणार नाही. पण तेच आपल्या गावात तसं झाल्यास पूर्ण गाव तुमच्या मदतीला येईल. मला तर असं वाटतं की गावाची बरोबरी कुठेही होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमची मुलं नोकरीच्या गावी घेऊन जातील, काही काळासाठी तुम्ही जा, पण नेहमीसाठी आपलं गाव धरून राहा. आणि काही किती वर्ष राहणार ते पण आहे. असा एक काळ येईल की आपल्याला मुलांकडे जावंच लागेल, पण तो शेवटचा निर्णय असेल. लगेच घाई करून तुम्ही जाऊ नका, आपलं गाव सोडू नका, आपलं घर सोडू नका, आपल्या जुन्या आठवणी सोडू नका. हे सगळं सांभाळून स्वतःला कुठेतरी गुंतवून घ्या.